कसे आहात? घरात सुरक्षित ना? आणि माझा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, अभ्यास करतायत का? अर्थात विद्यार्थ्यांनो करायलाच पाहिजे. विद्यार्थ्यांनो आतापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजीच्या पुस्तकामधलं पुस्तक परिचयापासून तर 1.2 पर्यंत अभ्यासलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत पुस्तकामधलं पान नंबर 11 वरचं ऑक्झिलरी वर्ब और हेल्पिंग वर्ब. Verbs that to form tenses, moods and voice are called auxiliary verb. याला हेल्पिंग वर्ब पण असं म्हणतात. उदाहरण बी, कॅन, मे, विल. याचंच आपण उदाहरण बघूया. ही कॅन वर्क हार्ड. कॅन हे काय आहे? ऑक्झिलरी आहे आणि वर्क हे काय आहे? मेन वर्ब आहे. आता वर्क जे आहे हे मेन वर्ब आहे आणि त्याला कॅन हे काय आहे? ऑक्झिलरी आहे. म्हणजे हेल्पिंग वर्ब म्हणजेच काय तर मूळ क्रियापदाला मदत करणारा क्रियापद. आता ह्याच्यामध्ये मूळ क्रियापद काय आहे? वर्क. आणि त्याला कोणत्या याने मदत केली आहे? कॅन. याचाच अर्थ काय होतो विद्यार्थ्यांनो? आपण जी क्रिया केलेली आहे ती क्रिया आपण कोणत्या काळामध्ये केलेली आहे तो काळ दर्शवणारा जो क्रियापद असतं त्यालाच काय म्हणतात? हेल्पिंग वर्ब. अ वर्ब दॅट हेल्प्स द मेन वर्ब इज कॉल्ड ऑक्झिलरी is called helping verb. Verb that help to form tense. काळ दर्शवतो. Mood and voice are called auxiliary. For example, be, can, may, will. The three most common auxiliary verbs which can stand alone in a sentence are form of be, do, have. They are called primary auxiliaries. याचे दोन प्रकार पडतात विद्यार्थ्यांनो. एक प्रायमरी ऑक्झिलरीज आहे आणि एक मॉड्यूल ऑक्झिलरी आहे. याचे उदाहरण बघा. आता शी इज अ स्टुडंट ऑफ क्लास 8. ही डज हिज वर्क वेल. आय हॅव अ कोल्ड. आता या ठिकाणी इज, डज आणि हॅव हे जे काय आहेत हे प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत आणि याच्यामधलं मूळ क्रियापद हे वेगळे आहे. या ठिकाणी क्रियापद आहे वर्क, या ठिकाणी आहे हॅव. पुढे आता बघा याचे दोन जे प्रकार आहेत मॉडेल ऑक्झिलरीचे हे दोन प्रकार आहेत बघा. अँड ऑक्झिलरी वर्ब इज अ हेल्पिंग वर्ब. इट अपियर्स बिफोर द मेन वर्ब. आणि मूळ क्रियापदाच्या सुरुवातीला येणारं जे काय असतं हेल्पिंग वर्ब असतं मूळ क्रियापदाचे, यालाच मेन वर्ब म्हणतात. आता या ठिकाणी उदाहरण बघा. गीता मे गो फॉर अ मूवी. आता याच्यामधलं मे हे काय आहे? ऑक्झिलरी वर्ब आहे आणि गो हे काय आहे? मेन वर्ब. मग याच्यावरून ऑक्झिलरीचे दोन प्रकार पडतात, म्हणजे हेल्पिंग वर्बचे दोन प्रकार पडतात. एक आहे प्रायमरी ऑक्झिलरी आणि दुसरं आहे मॉड्यूल ऑक्झिलरी. आता प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे नेमकं काय? कॅन बी युज्ड ॲज मेन वर्ब. मेन वर्बला मदत करतं, त्यालाच काय म्हणतात? प्रायमरी ऑक्झिलरी. दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे? चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. विषयानुसार त्याच्यामध्ये काय होत जातो? बदल होत जातो. टाइप्स ऑफ प्रायमरी ऑक्झिलरीज आर टू बी, टू डू आणि टू हॅव. आता टू बी म्हणजे काय? टू बी ची रूप एम, इज, आर हे काय आहे? वर्तमान काळामध्ये जर एखादी क्रिया झालेली असेल तर ते दर्शवण्यासाठी वापरणारे प्रायमरी ऑक्झिलरीज आहे. वॉज, वेअर. वॉज, वेअर हे भूतकाळ दर्शवणं. भूतकाळामध्ये एखादी क्रिया जर आपण केली तर ते दर्शवण्यासाठी वापरतात ते वॉज आणि वेअर. वॉज हे सिंग्युलरला वापरतात, वेअर हे प्लुरलला वापरतात. आर हे वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया दर्शवण्यासाठी कोणत्या काळामध्ये झालेली आहे ते दर्शवण्यासाठी अनेक वचनासाठी आर वापरतात. तसंच टू डू, डू, डज आणि डीड. आणि टू हॅव, हॅव, हॅज आणि हॅड. हे झाले प्रायमरी ऑक्झिलरीजचे प्रकार. त्याच्यानंतर हे आहे मॉडेल ऑक्झिलरी. मॉडेल ऑक्झिलरी म्हणजे नेमकं काय? कॅन ओनली फंक्शन ॲज अ ऑक्झिलरी वर्ब. ते फक्त ऑक्झिलरी वर्ब म्हणूनच काम करतात, त्याच्यामध्ये बदल होत नाही. इथे आपण बघितलं की अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट हे बदलत जातात, पण याच्यामध्ये मात्र बदल होत नाही. आता अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय? आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की एम, इज हे सिंग्युलर साठी वापरतात, वर्तमान काळासाठी वापरतात. आणि आर हे वर्तमान काळामध्ये प्लुरल साठी वापरतात. वॉज हे भूतकाळामध्ये एखादी घटना घडलेली असेल त्याच्यामध्ये सिंग्युलर साठी वापरतात सब्जेक्ट. आणि याच्यामध्ये वेअर हे भूतकाळामध्ये एखादी घटना घडलेली असेल तर वेअर हे अनेक वचनासाठी, अनेक वचने जर सब्जेक्ट असेल तर त्यासाठी वेअर वापरतात. पण
मॉडेल ऑक्झिलरी मधचं तसं नाहीये. याच्यामध्ये काहीही विषयामध्ये बदल नाही झाला, सब्जेक्ट मध्ये बदल नाही झाला. डोंट चेंज अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट, बदल होत नाही. टाइप्स ऑफ मॉडेल मग हे कोणते कोणते आहे? कॅन आहे, कुल्ड, मे, माइट, विल, वुल, शॉल, शुड, मस्ट, ऑट टू, यूज टू आणि नीड, डेअर. तर अशा प्रकारे ऑक्झिलरीचे हे दोन प्रकार आहेत, एक प्रायमरी ऑक्झिलरी आणि दुसरा मॉडेल ऑक्झिलरी. मॉडेल ऑक्झिलरी कसं लक्षात ठेवायचं? याच्यामध्ये सब्जेक्ट नुसार बदल होत नाही आणि हा जो आहे याच्यामध्ये सब्जेक्ट नुसार बदल होतो आणि काळानुसार हे वेगवेगळे असतात, हे फिक्स असतात. पुढे आपण याची उदाहरणं बघूया. बघा आता फॉर्म बी म्हणजे कोणते कोणते? एम, इज, आर, वॉज, वेअर, विल आणि शॅल. आता हे विल आणि शॅल भविष्य काळामध्ये एखादी आपण काही क्रिया करणार आहोत तर ते दर्शवण्यासाठी मूळ क्रियापदाच्या मागे विल किंवा शॅल ला वापरतात. त्याच्यानंतर डू मधलं डू, डज, डिड. हॅव मधलं हॅव, हॅज, हॅड. देअर आर अदर ऑक्झिलरी वर्ब्स विच डू नॉट स्टँड अलोन इन सेंटेन्स. एकटे येत नाहीत, ते त्याच्यासोबतच येतात, त्यालाच अकंपनी लागते म्हणून ते मेन वर्ब सोबतच येतात, म्हणून मग त्याला हेल्पिंग वर्ब म्हणतात. दीज आर कॉल्ड मॉडेल ऑक्झिलरीज. वर्ब मॉडेल्स असतात. जसं मी सांगितलं तर हे सब्जेक्ट नुसार बदल न होणार आहेत. कॅन, कुल, शॉल, शुड, विल, वुल, मस्ट, मे, माइट, नीड, ऑट टू. हे उदाहरण मी मागे पण दिले होते बघा. ही कॅन वर्क हार्ड, ही विल वर्क हार्ड, ही मस्ट वर्क हार्ड. आता इथे हे कॅन करू शकतो, विल करेल आणि मस्ट करायलाच पाहिजे. आणि याच्यामधलं मेन वर्ब काय आहे? हे सगळे वर्क हे काय आहे? मेन वर्ब आहे आणि त्याला काळ दर्शवण्यासाठी म्हणून जे हेल्प केलेलं आहे ते कोणी केलेलं आहे? कॅनने, म्हणजे करू शकेल. विल म्हणजे भविष्यात तो करणार आहे आणि मस्ट म्हणजे करावंच लागेल. पुढे आता या ठिकाणी जे ब्राऊन अक्षरामध्ये दिसते बघा, वी हॅव अ हॉलिडे टुमॉरो. आता या ठिकाणी हॅव हे काय आहे? ऑक्झिलरी. रीना इज इंज्युअर्ड बॅडली. इज हे वर्तमान काळामधलं हेल्पिंग वर्ब. यू मस्ट विअर क्लीन क्लॉथ. हे आपल्याला मस्ट म्हणजे घालायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे हे दर्शवण्यासाठी वापरलेलं हेल्पिंग वर्ब आहे. शी शुड टॉक पोलाइटली. आता हे शुड पण हे काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. तर अशा प्रकारे हेल्पिंग वर्ब हे वाक्यामध्ये काळ दर्शवण्यासाठी हेल्प करत असतं मूळ क्रियापदाला. आता या ठिकाणी काय क्रिया आहे? या ठिकाणी बघा, इंज्युअर्ड हे मेन वर्ब आहे, विअर हे मेन वर्ब आहे, टॉक हे मेन वर्ब आहे. या मेन वर्बच्या अगोदर आलेलं जे असतं ते काय असतं? हेल्पिंग वर्ब असतं. ते हेल्प करत असतं क्रिया केव्हा झाली हे दाखवण्यासाठी. पुढचं उदाहरण आपल्याला बघायचं असेल तर आता बघा, हे कॅन. कॅनचा अर्थ काय होतो? कॅन, कुल, शॉल, शुड, विल, वुल, मे, माइट, मस्ट. हे जे आहे हे सगळे मॉडेल ऑक्झिलरी. याच्यामध्ये सब्जेक्ट नुसार बदल होत नाही. कॅन हे केव्हा वापरायचं असतं? ॲबिलिटी, परमिशन, रिक्वेस्ट आणि पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी काय वापरायचं असतं? कॅन वापरायचं असतं. कुल केव्हा वापरायचं? ॲबिलिटी, फॉर्मल रिक्वेस्ट अँड पॉसिबिलिटी. शॉल केव्हा वापरायचं? फ्युचरिटी, विलिंगनेस, इंटेन्शन, सजेशन, इन्सिस्टन्स. शुड, ऑब्लिगेशन, नेसेसिटी, एक्सेप्टेशन, ॲडव्हिजिबिलिटी. विलिंगनेस, इंटेन्शन, प्रेडिक्शन, इन्सिस्टन्स. वुल केव्हा वापरायचं? विलिंगनेस, हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट, प्रॉबेबिलिटी, विश अँड डिझायर. मे केव्हा वापरायचं? मे सुद्धा काय वापरायचं? आपण तुम्ही वर्गामध्ये विचारता मे आय कम इन, मग मे हे काय झालं? मॉडेल ऑक्झिलरी झालं, ठीक आहे. मे मध्ये अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट बदल झालाय का? नाही बदल झालाय. मग इथे परमिशन मागण्यासाठी पॉसिबिलिटी, विश, पर्पज आणि कन्सेशन. माइट, परमिशन, पॉसिबिलिटी, कन्सेशन, रिपोर्ट. मस्ट केव्हा वापरायचं? नेसेसिटी, प्रोहिबिशन, कंपल्शन, ऑब्लिगेशन, डिडक्शन, सर्टनिटी अँड प्रोबॅबिलिटी. तर अशा प्रकारे हे जे आहे हे संपूर्ण जे आहे कॅन पासून तर कुठपर्यंत? मस्ट पर्यंत हे सगळे जे आहे हे मॉडेल ऑक्झिलरी. याच्यामध्ये सब्जेक्ट नुसार बदल होत नाही. पुढे आहे अजून बघा, आता मी तुम्हाला चित्रांत दाखवत दिले बघा, कॅन आणि कुल केव्हा वापरायचं. आता इथे दिले बघा, आय कॅन प्ले द गिटार. आता ह्या ठिकाणी
कॅन, मी गिटार वाजवू शकते. याच्यामधलं मेन व्हर्ब कोणता आहे? प्ले. आणि कॅन काय आहे? हेल्पिंग व्हर्ब आहे. आणि कॅन कशा प्रकारची ऑक्झिलरी आहे? कशा प्रकारची आहे? मॉडेल ऑक्झिलरी. कारण याच्यामध्ये सब्जेक्टनुसार बदल झालाय का? इथे आय पण आला तरी पण कॅनच लागेल, दे आला तरी पण कॅनच लागेल, ही आला तरी पण कॅनच लागेल. आता इथे बघा, आयला पण मी कॅनच वापरला, हिला पण मी कॅनच वापरलेला आहे. म्हणून मग हा जो कॅन आहे हा अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट चेंज होत नाही. कुड यू ओपन द डोअर प्लीज, रिक्वेस्ट साठी पण आपण कुड वापरतो. तू दरवाजा उघडू शकतोस का? म्हणून मी इथे कुड वापरलाय. बघा आता इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघांसाठी पण कॅन आणि कॅनॉट. मग कोणाकोणाला सब्जेक्ट बघा, कोणते कोणते सब्जेक्ट आहे? सिंग्युलर पण सब्जेक्ट आहे याच्यामध्ये आणि प्लुरल पण सब्जेक्ट आहे. आय, वी, यू, दे, ही, शी, इट हे सगळे काय आहेत विद्यार्थ्यांना? हे सब्जेक्ट आहे. हे सब्जेक्ट कोणतेही असला तरी त्याच्यामध्ये कॅन आणि कुड मध्ये बदल होत नाही. क्वेश्चन जरी विचारायचे असेल तरी आपण कॅनने विचारतो, निगेशन दाखवायचं असेल तर कॅनॉटने करतो. आता हा कॅन जो आहे बघा, हे पण काय आहे? सब्जेक्ट आहे. डू, प्ले, कम, सी, आय कॅन प्ले द पियानो, माय ब्रदर कॅन प्ले द पियानो टू. आता इथे कॅन हा आय सब्जेक्ट आहे. नॅन्सी कॅन स्पीक इंग्लिश बट शी कॅनॉट स्पीक लॅटिन. आता इथे निगेशन दाखवलंय, निगेशनला तू पुढे नॉट वापरला. कॅन यू चेंज युअर ड्रेस? आता इथे प्रश्न विचारलाय, सांगितलंय तू तुझा ड्रेस बदलतेस का? ठीक आहे, मग कॅन आणि कुडचा वापर केव्हा करायचा हे समजलं. पुढे आता बघा, मे सुद्धा काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. यूज मे टू आस्क इफ यू आर अलाउड टू डू समथिंग और टू गिव्ह समवन परमिशन टू डू समथिंग. परमिशन घेण्यासाठी, परवानगी घेण्यासाठी वापरतात. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले की मे आय कम इन मॅम, मे आय गो टू टॉयलेट, मे आय ड्रिंक वॉटर. तर अशा प्रकारे परमिशन घेण्यासाठी आपण काय करतो? मेचा हेल्पिंग वर्बचा ऑक्झिलरीचा वापर करतो. इट मे रेन. आता इथे पॉसिबिलिटी दर्शवलेली आहे. मे पॉसिबिलिटीसाठी सुद्धा काय वापरतात की येऊ शकतो. टेक अन अम्ब्रेला विथ यू, इट माइट रेन. मेचं काय आहे? माइट झालेलं आहे. आणि मग इथे पाऊस येऊ शकतो म्हणून तू काय कर? छत्री घेऊन जा. भविष्य दर्शवण्यासाठी सुद्धा काय होतं? माइट वापरतात. येऊ शकतो, असं घडू शकतं, असं होऊ शकतं. इट माइट रेन, परहॅप्स इट इज रेनिंग और विल रेन. पॉसिबिलिटी आहे. नंतर मे और माइट प्लस इन्फिनिटिव्ह. मे गो, माइट गो, मे प्ले, माइट प्ले. या ठिकाणी बघा, सब्जेक्ट कोणता जरी असला, हे काय आहेत विद्यार्थ्यांना? सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट कोणताही असला तरी पण काय होतं? याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब मध्ये बदल होत नाहीये. मग हे त्याची उदाहरणं दिलेली आहेत, हे एक्झाम्पल आहेत. हे असंच्या असं वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला ऑक्झिलरी आणि हेल्पिंग वर्ब नीट वाक्यांमधून ओळखता येतील. आणि तुम्हाला हेल्पिंग वर्ब टाकून जर वाक्य बनवायला सांगितलंय तर तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य हेल्पिंग वर्ब सुद्धा टाकता येतील. पुढचं जे आहे ते मस्ट आहे. मस्ट पण काय आहे विद्यार्थ्यांना? हेल्पिंग वर्ब आहे. आता वी मस्ट गो टू द झू टुमॉरो. आपण नक्कीच दर्शवण्यासाठी जो आहे तो मस्ट वापरतो. मस्ट डू, केलंच पाहिजे, झालंच पाहिजे, होईलच, करेलच, करू शकशीलच, असं दर्शवण्यासाठी काय वापरतो? मस्ट वापरतो. द विंडोज आर व्हेरी डर्टी, आय मस्ट क्लीन इट. आता इथे बघा, मी करू शकेल, मी धुईलच, पुसेलच, करेलच. इट इज अ फॅन्टॅस्टिक फिल्म, यू मस्ट गो. चांगली मूवी आहे, तुम्ही नक्कीच पहा. वी मस्ट गो टू द बँक टुडे, वी हॅवंट गॉट एनी मनी. मस्ट, मला बँकेमध्ये मी जाईन, आज जाईन. वी हॅवंट गॉट एनी मनी. यू मस्ट मेल धिस लेटर टुडे. मस्ट प्लस इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? त्याला टू वापरला. तर इथे इन्फिनिटिव्ह काय आहे? मस्ट गो टू. ज्याला टू लागलेलं असतं ते काय आहे? इन्फिनिटिव्ह आहे. आता बघा, इथे आय, वी हे सब्जेक्ट कोणते पण आहे, सिंग्युलर पण आहे, प्लुरल पण आहे, पण त्याला सुद्धा काय लागतं? याच्यामध्ये बदल झालाय का? नाही बदल झालाय विद्यार्थ्यांना. म्हणजे सब्जेक्ट जो आहे तो सिंग्युलर जरी असला, प्लुरल जरी असला, जरी ज्या हेल्पिंग वर्ब मध्ये काहीही बदल होत नाही काळानुसार, काळ कोणताही असो, भविष्य असो, वर्तमान काळ असो,
तरी सुद्धा त्याच्यामध्ये बदल होतच नाही. कशामध्ये? हेल्पिंग वर्ब मध्ये. तर मग ते हेल्पिंग वर्ब हे मॉडेल ऑक्झिलरी असतात, प्रायमरी नसतात ते. मस्ट इज प्रेझेंट और फ्युचर. वी मस्ट गो टू द बँक नाऊ. म्हणजे मस्ट हे प्रेझेंट साठी पण, वर्तमान काळामध्ये पण वापरलं जातं आणि भविष्य काळामध्ये पण वापरलं जातं. ठीक आहे, पुढे येतं. याच्यामध्ये बघा मस्ट नॉट आणि नीड नॉट, ह्याचा पण उदाहरणांमध्ये कसा वापर करायचा या ठिकाणी उदाहरणादाखल दिलेला. आय मस्ट नॉट डू इट. इट इज इम्पॉर्टंट नॉट टू डू. इट इज अ बॅड थिंग टू डू. इट मस्ट हुर्रे. आय मस्ट नॉट बी लेट. यू मस्ट नॉट वॉक ऑन द ग्रास. म्हणजे हे करूच नको, हे करायला नको पाहिजे, असं नको पाहिजे, ते दर्शवण्यासाठी मस्ट नॉट वापरतात. आणि नीड नॉट. नीड नॉट म्हणजे हे पण काही गरज नाहीये. आय नीड नॉट डू इट. इट इज नॉट नेसेसरी टू डू. म्हणजे हे करायलाच पाहिजे असं काही नाही, केलं तर छानच आहे, नाही केलं तरी पण चांगलं आहे. तर हे अशा प्रकारचे वाक्य दर्शवण्यासाठी नीड नॉट हे हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये वापरायचं. आय डोंट नीड टू क्लीन द विंडो. मला काही गरज नाहीये स्वच्छ करण्याची. आय डोंट नीड टू गो टू द बँक. मला बँकेत जाण्याची गरज नाहीये, गरज नाहीये हे दर्शवण्यासाठी नीड नॉट हे हेल्पिंग वर्ब वापरायचं. आणि करायला नकोच असं वापरणं, हे अशा प्रकारचे वाक्य तयार करण्यासाठी मस्ट नॉट हे हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. हे बघा विद्यार्थ्यांनो, पान नंबर 11 वर तुम्हाला लँग्वेज स्टडी मध्ये हे उदाहरण दिलेले आहे, समजावून सांगितलेलं आहे. ऑक्झिलरी वर्ब म्हणजे नेमकं काय, आपण काय शिकलो. तर ऑक्झिलरी हे दोन प्रकारचे असतात. एक प्रायमरी ऑक्झिलरी असते आणि एक मॉडेल ऑक्झिलरी असते. तर प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे लक्षात आलं, प्रायमरी ऑक्झिलरी हे सब्जेक्ट नुसार याच्यामध्ये काय होत जातो, बदल होत जातो. अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट इट कॅन बी चेंज. सिंग्युलर आणि प्लुरल. वर्तमान काळामध्ये चे वेगळे आपण पाहिले, इज, आर, एम. भूतकाळामधले पाहिले वॉज, वेअर. भविष्य काळामध्ये पाहिले शॉल, विल. हे प्रायमरी ऑक्झिलरीज आहे. पण मॉडेल ऑक्झिलरी मध्ये काय फरक बघितला आपण, या ठिकाणी सब्जेक्ट कोणतेही असू दे पण याच्यामध्ये बदल होत नाही, हे फिक्स असतात. म्हणून मग याला काय म्हणतात, मॉडेल ऑक्झिलरी. दोन प्रकारचे आहेत. तर विद्यार्थ्यांना पान नंबर 11 वर तुम्हाला हे उदाहरणांमध्ये काय करायला सांगितलंय, अंडरलाईन द ऑक्झिलरी वर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. पान नंबर 11 वर तुम्हाला ही एक्सरसाइज सोडवायला दिलेली आहे. पूर्ण वाक्य जसंच तसं वहीमध्ये लिहून काढायचं आणि जी ऑक्झिलरी आहे त्याच्या खाली अंडरलाईन करायची. आता तुमच्यासाठी म्हणून मी तुम्हाला ओळखता येतील, पण तुमच्यासाठी मी इथे दिलेले बघा. पहिलं जे वाक्य आहे, वी हॅव अ हॉलिडे टुमॉरो. याच्यामधलं हॅव हे काय आहे, ऑक्झिलरी आहे. आता तुम्हाला जर ओळखायचं असेल तर ऑक्झिलरी पण ओळखायची आहे, त्याचबरोबर हे कोणत्या प्रकारे हे पण ओळखलं तर फारच छान होईल. आता हॅव हे काय आहे, मॉडेल ऑक्झिलरी. रीना इज इंज्युअर्ड बॅडली. इज हे तर ऑक्झिलरी आहेत, पण हे प्रायमरी ऑक्झिलरी. आता प्रायमरी का आहे, कारण इंज्युअर्ड हे काय आहे, मेन वर्ब. आणि ही क्रिया ती केव्हा जखमी झालेली आहे दर्शवते, वर्तमान काळामध्ये. आणि रीना ही कशी आहे, एकटीच आहे. म्हणून मग रीना हिअर इज अलोन. दॅट इज वाय इज युज्ड अ सिंग्युलर टू द सब्जेक्ट अँड इंज्युअर्ड इज मेन वर्ब. मेन वर्बच्या अगोदर आलेलं इजने वर्तमान काळामध्ये दर्शवलेली क्रिया आहे, म्हणून मग इथे इज वापरलं. यू मस्ट विअर क्लीन क्लॉथ. आता मस्ट हे कसं, कोणतं ऑक्झिलरी आहे, हे मॉडेल ऑक्झिलरी आहे. आता यू हे सिंग्युलर पण आहे आणि यू हे आपण प्लुरल साठी पण वापरतो, पण याच्यामध्ये काही बदल झालाय का, नाही बदल झाला. म्हणून मग मस्ट हे काय आहे, ऑक्झिलरी आहे, पण त्यातल्या त्यात प्रकार कोणता आहे, मॉडेल ऑक्झिलरी. तसे शुड. शुड हे ऑक्झिलरी आहे पण हे प्रायमरी आहे. डीड हे कसं आहे, प्रायमरी आहे. हॅड प्रायमरी. वॉज प्रायमरी. डीड प्रायमरी. कुड मॉडेल. वुड प्रायमरी. वेअर प्रायमरी आणि शुड प्रायमरी. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना ऑक्झिलरीज जे आहे तुम्हाला परीक्षेमध्ये एक तर अंडरलाईन करायला येतं किंवा यूज द फॉलोइंग ऑक्झिलरीज अकॉर्डिंग टू द सेंटेन्स. योग्य ठिकाणी योग्य ऑक्झिलरीज वापरा, अशा प्रकारचा प्रश्न येतो. माझ्या मते तुम्हाला नक्कीच समजलेलं असणार आहे. तर हे सगळं वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे, लिहायचं आहे. तर आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण युनिट 1.3 अभ्यासणार आहोत. युनिटचं टायटल काय आहे, ट्री आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. सो स्टे होम, स्टे सेफ.